इंदूरच्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमकडूनच हत्या करण्यात आली आहे। मेघालयचे पोलीस महासंचालक नोग्रांग यांनी ही माहिती दिलेली आहे। पत्नी सोनमसह 4 सुपारी किलर्सना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। इंदूरची सोनम रघुवंशी गाझीपूरमध्ये जिवंत सापडलेली आहे। मेघालयला पतीसोबत हनीमूनला गेल्यापासूनच ती बेपत्ता होती। गाझीपूरमधल्या एका ढाब्यावर ती आढळून आली आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। सोमेश, सध्या राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर पोलीस शोध घेत होते की नेमक्या पद्धतीने नेमकं राजाच्या सोबत काय केलं गेलं असेल आणि तेव्हापासूनच सोनम रघुवंशी देखील बेपत्ता होती। परंतु त्यानंतर मग सोनम रघुवंशीच्या अनुषंगाने लोकांनी एकंदरीत सगळ्या पोलीस यंत्रणेने तपास केला आणि त्यानंतर मग मेघालय आणि मध्य प्रदेश पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप मोठं त्यांना यश मिळालं की त्यांनी गाझीपूरमध्ये सोनमला पहिल्यांदा या सगळ्यामध्ये शोधण्यात त्यांना यश मिळालंय आणि आतापर्यंत सोनमवरती या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप देखील ठेवण्यात आलेला आहे की त्याच्यासोबत 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर इंदूरच्या राजा रघुवंशीची पत्नी सोनमकडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर ती बेपत्ता होती, पण ती जिवंत पोलिसांच्या हाती लागलेली आहे आणि तिच्यासोबतच आणखी 4 सुपारी किलर्सना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सोनम आज गाझीपूरमधल्या एका ढाब्यावर सापडलेली आहे। मेघालयात पतीसोबत गेल्यापासूनच ती बेपत्ता होती आणि तिनंच आपल्या पतीची हत्या केल्याचं देखील समोर आलंय। गाझीपूरमधल्या एका ढाब्यावरती सोनम आढळून आलेली आहे।